अभिनेत्री अनिता दाते सध्या कलर्स मराठीवरील इंद्रायणी या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारतीये. तिच्या आनंदी या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय. तर अनिताला खरी प्रसिद्धी मिळाली ते झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील राधिका या भूमिकेमुळे. या मालिकेत तिने साकारलेली ही सोज्वळ राधिका अनेकांना आवडली. तर आता या मुख्य भूमिकेनंतर अनिता खलनायिकेच्या भूमिकेत आपल्याला दिसतेय. आनंदी ही भूमिका स्वीकारल्यानंतरचा एक अनुभव अनिताने मुंबई टाइम्सशी बोलताना शेअर केला. ती म्हणाली, निगेटिव्ह भूमिका साकारताना अभिनेत्री म्हणून खरंच खूप मजा येते, पण नायिकेला एक वेगळंच महत्त्व असतं. ते आपण नाकारून चालणारच नाही. पण तिथे सुद्धा थोडा प्रॉब्लेम होतो की नायिकेला महत्त्व मिळतं पण खलनायिकेला तितकं महत्त्व मिळत नाही. एक दिवशी असं झालं की मी माझ्या नाटकाचा प्रयोग संपवून समोरच्या हॉटेलमध्ये गेले. तिथे मी माझ्या सासूबाईंसोबत बसलेले असताना एक बाई माझ्याकडे बघत होत्या आणि ते माझ्याकडे येऊन बोलू लागल्या, इतकं वाईट घाणेरडं काम आपण स्वीकाराच का, आणि तुमच्यासारख्या बाईला अक्कल पाहिजे. त्यावेळी माझ्या सासूबाईंना वाटलं की मी चांगलं काम करत नाहीये. त्यानंतर मी त्यांच्या जवळ गेले. त्यावेळी त्या बोलू लागल्या की इतकं घाणेरडं काम स्वीकाराच का, पैशासाठी काहीही भूमिका करता. त्यावेळी मी त्यांना म्हणाले की तुम्ही खूप चांगले आहात की तुम्हाला वाईट लोक आवडत नाहीयेत, आणि हीच माझ्या कामाची पोचपावती आहे. नायिका साकारल्यानंतर पहिल्यांदा निगेटिव्ह भूमिका केल्यावर असा काहीतरी अनुभव मला आला होता. तुम्हाला अनिताचा अभिनय आवडतो का हे मला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस.